तर हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर आजच्या न्यू ब्लॉगला मी सुरुवात करत आहे. तर इथे मी घेत आहे बटाटे आणि ते बटाटे मी घेत आहे चिरून आणि मला टाकायचे आहे ते उकडायला खिचडीसाठी. तर असं कोण कोण करतं की म्हणजे जर बटाटे उकडलेले नसेल किंवा बटाटे उकडण्याचा विसरून गेलेले असेल तर माझ्या पद्धतीने कोण कोण करतं तर नक्की सांगा मला. तर इथं मी पहिल्यांदा असे बटाटे सगळे असे चिरून घेते. घेतल्याच्या नंतर बटाटे ते मी कट करून थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी, थोडंसं नॉर्मल, तर त्यामध्ये मी असं ते फ्राय करून घेते की जेणेकरून ते कच्चे नाही राहणार. अशा पद्धतीने मी ते शिजून घेते. तर आज सोमवार, त्यामुळे मी करत आहे खिचडी, साबुदाण्याची खिचडी. तर मी असे बटाटे असे करून घेत आहे. मी बटाटे विसरले खरं तर उकडायला आणि म्हणून आता हे असं करावं लागतंय. हे असं पण छान वाटतं खिचडीमध्ये. तर हे एवढे बटाटे मला पुरेसे आहे. तर हे असं मी करून घेते. तर गाईज, माझ्या चॅनलवरती नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत आहे आणि खरं तर मी नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे. 1 महिना झाला आहे मला चॅनल ओपन करून. तर माझ्या चॅनलवरती डेली ब्लॉग्स, परत जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते शॉर्ट व्हिडिओ आणि वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी अशा माझ्या चॅनलवरती आहेत. तर नक्कीच तुम्ही पाहते असाल. तर कसं वाटतंय, कसे होतात माझे व्हिडिओ किंवा कशी मी शूट करते, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओजला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण का असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला डेली ब्लॉग्स माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. कारण का तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी हा लाख मोलाचा सपोर्ट आहे. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोलत आहे. तर इथे मी असे सगळे बटाटे असे हे कट करून घेते. थोडेसे चिरताना असे पातळ असे बटाटे चिरायचे की जेणेकरून ते पटकन शिजले जातील. त्यानंतर हे माझे असे बटाटे असे हे चिरून झालेले आहेत आणि मी आता हे उकळायला ठेवते. तर दाखवते तुम्हाला. तर ही ताशी मी घेतलेली आहे कढई. आणि त्यानंतर इथे जे चिरून घेतलेले बटाटे आहेत ते मी अशा प्लेटमध्ये काढलेले आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल ऍड करते. थोडंसंच करायचं, जास्त नाही.
तर हे मी असे बटाटे स्वच्छ असे धुवून घेते आणि त्याच्यामध्ये असे मी टाकून घेते. थोडंसं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड करते की जेणेकरून ते शिजतील बटाटे. त्यानंतर थोडंसं मीठ, त्यानंतर असं थोडंसं मिक्स करून याला ठेवून देते. तर उकडण्यासाठी असे बटाटे मी असे ठेवलेले आहे. थोडंसं झाकण ठेवते जेणेकरून ते बटाटे चांगल्या पद्धतीने उकडले जाते. तर आता मला करायची आहे खिचडी. तर मी त्यासाठी मिरच्या कट करून घेते. मला मिरची कट करूनही आवडते आणि मिक्सरमधूनही मी बारीक करून घेते. तर मी आता मिक्सरमधून मिरची बारीक करून घेते कट न करता. तर इथं मी मिक्सरचं असं भांडे घेतलेले आहे कारण का ती मिरची अशी लागते ना खिचडीला तर भारी वाटते जरा, तेव्हा मी मिरची घेते. तर माझी खूप सोपी पद्धत आहे खिचडी बनवण्याची. तसं तर मी कुठलीही गोष्ट सोप्याच पद्धतीने करते आणि तर चला दाखवते तुम्हाला मी माझ्या सोप्या पद्धतीने मी खिचडी कशी करते ते. तर इथं जसं मला तिखट लागत आहे त्या पद्धतीने मी असं मिरची इथं टाकून घेते मिक्सरमध्ये. खिचडी थोडीच आहे त्यामुळे मी थोडंच मिरच्या टाकून घेतलेल्या आहे की जेणेकरून नंतर तिखट नाही हो. आणि ह्या मिरच्या खूप तिखट आहे. तर इथं मी अशा ह्या मिरच्या आहे सगळ्या अशा बारीक करून घेते. तोपर्यंत इथं आपला बटाटा शिजलच. मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे आणि मला तुपाची खिचडी बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी इथं तेल वापरते. त्यानंतर इथे अशी मिरची मी थोडी मिक्सरमधून काही बारीक करून घेतलेली आहे आणि काही अशी हाताने थोडंसं असं मला असं मिरची खूप आवडते खिचडीमध्ये खायला. तर तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते. तर इथं मी खिचडी बनवत आहे उपवासासाठी त्यामुळे याच्यात मी जिरे कढीपत्ता वगैरे असं काही टाकत नाही. चवीनुसार मीठ टाकून घेते जसं मला लागतंय तसं. मिक्स करून घेते.
त्यानंतर जो हा उकडलेला बटाटा आहे तो मी याच्यामध्ये ॲड करते. त्यानंतर हे जे साबुदाणा तांदूळ आहे जे सकाळी भिजवलं होतं तर ते आता त्याच्यामध्ये मी ॲड करून घेते. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही खिचडी बनवते आणि खूप छान पण लागते खायला. त्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट आहे तो मी याच्यामध्ये ॲड करून घेते. तर इथं आपली अशी सुंदर अशी खिचडी अशी तयार झालेली आहे. तर खूप छान वाटते आणि ह्या अशा मोठ्या मोठ्या मिरच्या मला खिचडीमध्ये खायला खूप छान आवडतात. तर भारी अशी खिचडी दिसत आहे आणि खूप छान दिसत आहे आणि खूप छान पण झालेली आहे. तर अजून शिजत आहे खिचडी. तर कशी वाटते? एक नंबर. खूप छान झालेली खिचडी. भारी एकदम टेस्टी अशी खिचडी झालेली आहे आणि गरम गरम खिचडी खाण्यात खूपच वेगळीच मजा आहे. तो खूप छान वाटते खिचडी खायला आणि त्याच्यात साथीला त्याच्याबरोबर कच्चा किस. अप्रतिम. तर इथे माझं सगळं उरकलेलं होतं खिचडीचं. जी खिचडी केली होती तर ती खूप भारी झाली होती, खूप टेस्टी पण झाली होती आणि कमी वेळामध्ये मी साबुदाणा खिचडी अशी केली होती. आणि माझी जी यूट्यूब फॅमिली आहे, खिचडी करता करता मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी पण गप्पा मारल्या होत्या. तर आता सगळं झालं होतं, करूनही झालं होतं, खिचडी केली होती आणि खिचडी खाऊनही झाली होती. तर शेवटचा टास्क होता असं भांडी घासणं. तर म्हटलं चला आता हे पण पेंडिंग नको ठेवायला, कारण का तसंच कंटाळा आला का ते राहून जातं. तर इथं फायनली मी असे भांडे वगैरे सगळं उरकून घेतलं होतं. भांडे थोडेच होते त्यामुळे मी बेसिनमध्ये असे घासून घेतले होते. तर कसं वाटले तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा, नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि खिचडी पण करण्याची पद्धत कशी वाटली तर नक्कीच सांगा कमेंट करून. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी असं करत असते आणि मला उपवास होता त्यामुळे मी उपवासासाठी मी खिचडी केलेली होती. तर तुम्ही पण तुमच्या घरी करतच असाल खिचडी, तर प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात खिचडी. तर म्हटलं चला तर असंच एक आपण छोटासा ब्लॉग करून आपण पोस्ट करूयात, अपलोड करूयात. तर कसा वाटला तर नक्कीच मला सांगा. आणि माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन तुम्हाला रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, शॉर्ट व्हिडिओ, मिनी ब्लॉग असे पाहायला मिळतील. तर नक्कीच नवीन असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि माझे ब्लॉग पाहायला विसरू नका आणि माझे ब्लॉग हे शेअर करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. टेक केअर ऑल.